प्रेज द लॉर्ड. पवित्र देवाने सुंदर वेळ पुन्हा एक वार दिला. देवाला मान महिमा सन्मान गौरव असो. आज आम्ही स्तोत्र संहिता 3 यातील काही वचनावर मनन करणार आहोत, जे आपणा सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून त्या वचनामध्ये काही वचनं यावेळेस मी वाचतो. हे दाविदाचं स्तोत्र आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत, याला देवाच्या ठाई तारण नाही असे म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. तरी हे परमेश्वरा, माझ्या भोवती तू कवच आहेस, तू माझे गौरव आहे, तू माझे डोके वर करणारा आहे. पवित्र शास्त्रामध्ये दावीद हा परमेश्वराच्या निवडीतला एक अभिषिक्त सेवक होता आणि परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मोठ्या सामर्थ्याने त्याचा उपयोग केला. ज्यावेळेस तो त्याच्या प्रारंभिक जीवनामध्ये होता आणि त्यावेळेस तो शेळ्या मेंढ्यांच्या मागे असताना देखील अनेकदा शेरडा मेंढरावर ज्या ज्या प्राण्याने हल्ले केले त्या प्रत्येक समयामध्ये दावीद लढला आणि देवाने त्याला मोठा विजय दिला, कारण देव त्याच्या बरोबर होता. आणि अनेकदा त्याच्या पुढच्याही काळामध्ये, ज्यावेळेस त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाहतो, अनेक भयानक प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले आणि त्याच्या वर्णनामध्ये तो या ठिकाणी आम्ही पाहतो, तो स्तोत्रामध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत. त्याला बाहेरच्या लोकांचा त्रास होता. त्याच प्रकारे आम्ही पाहतो त्याचा पुत्र अबशालोम हा देखील त्याच्या विरोधात उठला. त्याच प्रकारे आम्ही पाहतो गल्ल्यात देखील त्याच्या समोर होता. त्याच प्रकारे आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो शाऊल देखील त्याच्या विरोधात उठला. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक शत्रू त्याच्या समोर असताना दावीद या ठिकाणी म्हणत आहे, हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत. पुढे तो म्हणतो, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. ज्यावेळेस परमेश्वराने गल्ल्याथावर त्या दावीदाला विजय दिला आणि विजय दिल्यानंतर आम्ही पाहतो परमेश्वराने त्याला एवढा मोठा विजय दिला की त्या विजयाद्वारे शाऊलाच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून त्याने त्याच्यावर हल्ले केले. त्याला विशेष करून आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो, त्याला भाल्याने भोगसून मारण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु त्या प्रसंगामध्ये त्या पवित्र देवाने त्याला कृपा पुरवली, अनुग्रह पुरवला आणि संरक्षण त्याचं केलं. आणि म्हणून अनेक जण या वचनामध्ये तो म्हणतो की याला देवाच्या ठाई तारण नाही असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहे. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस. ज्यावेळेस असंख्य लढाया लढणारा शाऊल त्याला दावीदाला मारायचा प्रयत्न करतो भाल्याने वेगवेगळ्या माध्यमातून, परंतु तरी देखील प्रत्येक वेळेस तो दावीद वाचला गेला. त्याचं कारण हे होतं, कारण परमेश्वर त्याच्या भोवती कवचाप्रमाणे होता. एवढ्या मोठ्या राजाच्या हातून सुटणं अशक्य आहे, परंतु ज्यावेळेस देव आमच्या संरक्षणासाठी उभा राहतो ना, त्यावेळेस आम्हाला नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नसतं, हे तितकंच सत्य आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दावीद असेल, अशा अभिषिक्त जन आम्ही पाहतो, शद्रक, मेशक, अबेदनगो, सर्व लोक त्यांना मारण्यासाठी टपले, कारण त्यांनी राजाज्ञा मोडली आणि त्यांनी नमन केलं नाही. त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं, परंतु अग्नीच्या भट्टीमध्ये देखील त्या पवित्र देवाने आपल्या पुत्राच्या स्वरूपामध्ये उपस्थिती दिली आणि त्या विनाशापासून त्यांना वाचवलं. कारण जेव्हा मारणारापेक्षा तारणारा आमचं संरक्षण करण्यासाठी हजर राहतो ना, तेव्हा आम्हाला कोणीही मारू शकत नाही. म्हणून नेहमी आमच्या जीवनामध्ये जसं दावीद या ठिकाणी म्हणतो, परमेश्वर माझं कवच आहे,
तसं देवाच्या प्रत्येक अभिषिक्ताच्या जीवनामध्ये त्याला तो अनुभव येतो की देव त्याचं कवच आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, देवाच्या सेवक सेविकांनो, नेहमी ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये चालत राहतो त्यावेळेस तो पवित्र देव आमचं संरक्षण करण्याचं काम करतो. म्हणून प्रेषित पावलाचं जीवन असो, असंख्य संकटातून त्रासातून त्याला जावं लागलं, अनेकदा त्याच्यावर हल्ले झाले, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संरक्षक देव त्याचं कवच असल्या कारणाने परमेश्वराने प्रत्येक प्रकारच्या संकटामध्ये देखील त्याला वाचवलं, कारण देवाची उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये होती. त्याचप्रकारे आम्ही पाहतो दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये पडला. सिंहाच्या हातून निसटणं सोपं नाही, परंतु देवाच्या वचनामध्ये तो म्हणतो देवाने आपले स्वर्गदूत पाठवले आणि माझं रक्षण केलं. त्याचं कारण हे होतं कारण परमेश्वर त्याचं संरक्षक कवच होता. हालेलुया. म्हणून आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस त्या देवासमवेत आम्ही चालतो, देव आमच्याबरोबर राहतो, कुठल्याही प्रसंगामध्ये तो आमचं संरक्षण करण्यासाठी समर्थ असा देव आहे. म्हणून नेहमी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चालणं गरजेचं आहे. पुढे आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो, हा दावीद ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये सर्व इस्रायल लोकांच्या विरोधात उभा राहणारा गल्ल्यात त्याच्या समोर होता आणि त्या प्रसंगामध्ये आम्ही या दाविदाचं जीवन पाहतो. दावीद त्याच्या समोर गेला आणि त्याच्या समोर तो असताना त्याला चॅलेंज दिलं आणि त्या समयामध्ये आम्ही पाहतो गल्ल्यातासमोर तो लढण्यासाठी गेलेला असताना देखील एवढ्या भयानक सामर्थ्य अशा त्या गल्ल्याताच्या समोर विजय मिळवणं सोपं नव्हतं, परंतु त्याच्या सर्व हल्ल्यापासून परमेश्वरानं दाविदाचं रक्षण केलं आणि दाविदाच्या एकाच दगडाकरवी तो गल्ल्यात मरण पावला. कारण गल्ल्याताला वाचवणारा कोणी नव्हता, परंतु दाविदाला वाचवणारा आणि विजय देणारा परमेश्वर त्याच्याबरोबर होता. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहे, तू माझे गौरव आहेस, तू माझे डोके वर करणार आहे. आणि मोठा विजय त्या पवित्र देवाने दाविदाला दिला. म्हणून प्रियांनो, नेहमी आपल्या जीवनामध्ये त्या देवाची उपस्थिती अनुभव करा. पवित्र वचनामध्ये म्हटलं गेलंय, त्या परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलं, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून त्याचा अनुभव आम्हाला पावलोपावली क्षणोक्षणी नेहमी येणं गरजेचं आहे. आणि असा अनुभव ज्यावेळेस आम्हाला येतो ना, तो आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून शेकडो लाखो लोकांवर हजारो लोक चालून गेले, कारण त्यांचा विश्वास होता आमचा संरक्षण करणारा देव आमच्या बरोबर आहे आणि तो त्यांचा विश्वास त्यांना अलौकिक रीतीने विजय देणारा ठरला. म्हणून आमच्याही जीवनामध्ये नेहमी हा विश्वास बाळगा, देव आपलं संरक्षण करत आहे, तो आमचं कवच आहे, तो आमचं ढाल आहे, तो आम्हाला विजय देणार आहे, आमचं डोकं वर करणार आहे. म्हणून या दिवसामध्ये नेहमी ध्यानात ठेवा, देवाने आम्हाला भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणून ज्यावेळेस सामर्थ्य येतं त्याच भीती निघून जाते आणि जिथं देव आहे तिथं भीती नाही. म्हणून या दिवसामध्ये देवबाप आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली भीती काढून टाकू. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. सर्वांना प्रेज द लॉर्ड.